नमस्कार मंडळी, ताक्षूची मराठी रसोईमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहेत गोड शंकरपाळे। पद्धत तुम्हाला इतकी सोपी सांगणार आहे ना मी की तुम्ही सहज बनवू शकणार आणि मेजरमेंट पण एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे। तर सगळ्यात आधी मी टोप घेतलाय, त्यामध्ये मी अर्धा कप साखर टाकली आहे। त्यानंतर त्याच कपाने मी तूप घेतलाय अर्धा कप। जर कप नसेल तर तुम्ही वाटीचं पण मेजरमेंट घेऊ शकता। त्यानंतर त्याच कपाने मी पाणी पण घेतलंय। तर बघा, साखर, तूप आणि पाणी एकदम समान आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतर याला आपल्याला काही पाक वगैरे बनवायचं नाही आहे, फक्त साखर विरघळायची आहे। त्यानंतर इथे मी मैदा घेतलाय, 3 कप मी मैदा टाकला याच्यामध्ये। जर तुम्हाला गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर ते पण तुम्ही टाकू शकता। तर 3 कप मैद्यासाठी अर्धा कप साखर, अर्धा कप तूप आणि अर्धा कप आपल्याला पाणी, हे मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर ते आपलं थंड झालं आहे तुपाचं पाणी, ते आपण टाकून याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ। शंकरपाळ्यांसाठी बघा असं पीठ मळायचं आहे। त्यानंतर आपण याला झाकून ठेवून देऊया। झाकून तुम्ही अर्धा तास ठेवा, त्यानंतर ते सेट होणार अर्ध्या तासामध्ये। त्यानंतर आपण आधी ओपन करूया आणि बघूया। बघा, आपलं पीठ व्यवस्थित लागलं आहे, हे बघा। तर असं उंडा घेऊन टाकूया, असं बघा हाताने मी करून बघते। बघा, असं तुम्ही याला आणखी चुरून पण शकता त्यामध्येच। त्यानंतर आपण इथे घेऊया, लाटणी घेतली आहे मी आणि पोयपाट घेतलं आहे। त्यामध्ये आपल्याला याला लाटायचं आहे। तर आपल्याला ना हे कणकेचा गोळा ना थोडा जास्त घ्यायचा आहे, कारण की आपल्याला जाड ठेवायचे शंकरपाळे, आपल्याला जाड ठेवायचे आहे। जाड शंकरपाळे खूप छान फुलतात तेलामध्ये। त्यानंतर याला कापून घेऊया। तर हे साईडची जी कडा आहे ना ती मी काढून घेते। जर आपण एकसोबत कापली ना की ते व्यवस्थित दिसत पण नाही आणि ते तुकडे तुकडे पण पडतात, तर ते व्यवस्थित दिसत नाही। म्हणून असं चौकोनी भागामध्ये मी याला कापून घेते आणि यानंतर आपल्याला जसं पाहिजे त्या शेपमध्ये कापून घेऊया। चौकोनी, डायमंड शेपमध्ये तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही कापू शकता। तर मी असे छोटे छोटे कापले आहे बघा, बघू शकता तुम्ही। तुम्हाला एक मी दाखवते पण किती जाड मी ठेवलं आहे। जाड ठेवणार ना तर खूप छान खुसखुशीत एकदम खूपच छान बनतात। थोडे जाडच ठेवायचे बघा, ह्या पद्धतीने पण बनवून घेऊया। आणि तेल ठेवलं आहे तापायला। तेल जसं तापलं आहे तर याच्यामध्ये मी टाकते। आधी ना मी मीडियम ठेवलं आहे तेल, एकदम हाय आणि लो नाही करायचं आहे। मीडियम तेलामध्ये आपल्याला शंकरपाळे टाकून घ्यायचे आणि याला आपल्याला हलवत राहायचं आहे चमच्याने। असं नाही की टाकून तुम्ही सोडून द्यायचं, नाही, हे हलवतच राहायचं आहे, कारण की याला एक समान पूर्ण तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत आपण फ्राय करूया। तुम्ही बघू शकता इतका कलर आल्यानंतरच आपल्याला याला काढायचं आहे। डार्क कलरची वाट तुम्ही बघू नका, प्रोसेस चालूच असतं। तेलामधून काढल्यानंतर पण 1 मिनिट 2 मिनिट प्रोसेस चालूच असतं आणि कलर त्याचा चेंज होतो। म्हणून ह्याच वेळेस मी याला तेलातून काढून घेतले आणि आपले शंकरपाळे बनवून एकदम रेडी झाले। अशाच प्रकारे सगळे शंकरपाळे मी बनवून घेणार। तर चलिए आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।